नमस्कार सगळ्यांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आता आले खात घालायला. आता खात अगोदर घालून घ्यावं म्हणलं, मग परत गव्हात काढायचं बघू, कारण की मोरघास आहे असताना खायला. मग आधी खात घालायचं बघू, कारण की बाग धरायच्या ना गडबडीने पडदेशी. परत बी पावसात जातं, ही पावसातली रानाला ह्याची ती अगोदर पडदेशी हे म्हणले की खात घालून घेऊया आणि मग परत गव्हात काढायचं बघू परत कसं होतंय. त्याच्या हिशोबाने आधी एक तर काम पूर्ण करून घेऊया. चला, घरचं काय आवरूस तर घरी काय व्हिडिओ सुरुवात करायला जमलीच नाही, कारण की शिराटे ही रुमाल बांधून आणि आता चालू करूया खात घालायला. आणि हे असं खात पाटी खोऱ्या चांगलं चालू आहे, घालून घेऊया. चला, कारण ऊन बी नाही पडले, घरातलं करूच तरी येऊस तर 11:30-12 वाजल्या त्या, त्यावर लगेच 3 बी वाजते त्या. चला मग घेतलं मी खात घालून, पण लय जमले, कारण की ओला खात आहे. पाट्या उचलून लय घायला येते, नुसतं छान आहे. तर या पाणी प्यायला सगळेजण. झाला तर टाईम झाला घरी, कारण की लाईट आली. हे बोलले की लाईट आली, दळायचं असलं तर दळून घ्यायचं आहे, कारण मला पण गहू आणि बाजरी दळून घ्यायची. आता मी जाऊस तर राहते का नाही काय माहिती. चला, आता हे परत माघारी न्यावं लागणार आणि उद्या अजून घेऊन यायला लागणार, कारण घरी पण शान टाकायला लागते ना. चला, असा डबऱ्यात खात टाकला. अजून खुरपायला आलंय काँग्रेस. काय बाबा, एक काम करता करता एक वाढणं येते काय ना. आणि पपई पिकलेलं दिसते तर काढून अंडी येते. आरत कच्चीच आहे बरं का, पण अशीच छान लागते, पण पिकलेली नाही वाढ लागत. आणि शक्यतो झाडाला पिकलेली छान लागते, त्याच्यामुळे मी अंडे काढून. तर आता मी आणि आमचे आहो म्हणजेच कारभारी आम्ही 2 जण घेतो खाऊन. तर चला, कुठले अंडे? आपल्या झाडाची. आपल्या झाडाचे आहे? मग एक नंबर जाईल. ओले गोड लागते, पण बीज आलाय ना. मग ती अशी काय ती देशी म्हणते ती ना. कमी बी असले चांगलं असते, पण हे खायला गोड आहे बरोबर. लय पुढे गेली ना. नाही म्हणजे ती कच्ची आणि हे अशी मिक्स आहे मध्ये. मला सांगायला लागते गाव असली आणायची ती. बी असे किती झाले? नाही पण थोडं कळतं ना. पुढं हाताला लागल. मी आत्ताच म्हणलं मला सांगायला लागते का धरा. कच्ची मस्त. तर मग या मित्रांनो पपई खायला. आपल्या घरचीच आहे पाहिजे, कधी विकत काय आणलेली नाही. दिवस मावळ, कारण गेलतो मोटर सोडायला. मोटर सोडून आलो. मोटर का स्वतः व्हिडिओ काढायला आला नाही, त्यामुळे लय घाय दिवस मावळत होता. ही मोटर सोडायची होती, मग पडदेशी घेतली मोटर सोडून. आणि घरी आली, दारा राहिल्या त्या माझ्या अजून. मेंढी चारायची, ते मेंढरं वरडायला लागली. ती येलेली मेंढी वरडायला लागली कोकऱ्यांसाठी. चला घेते एवढे पटापटा कामं करून. इथे बघा मी काय करते, त्या दुधाला उकळी आली.
असा जाळ लावला आहे खालनं आणि इथंपर्यंत होतं बरं का दूध, पूर्ण काठोकाठ भरलेलं होतं. तर झालेलं असं की सकाळी आमच्या सकाळच्या घाईत आम्हाला डमडम गेलेलं, दुधाचं डमडम गेलेलंच माहिती नाही. मग आता दूध एवढं केलं ठेवलेलं काय करणार, आणि फ्रीजमधलं दूध काय ते घेत नाही ती. चला म्हणलं मग नाही घेत तर नाही घेत. मग मी चूल पेटवली, सकाळचं दूध काय आत्ताचं दूध काय असं मिळून बासुंदी करायला घातली. तर आत्ता आले ते बघा 8:30 पावणे 9 होत. आता ही माझं होस तर 10च वाजते त्या. चला काय ते एका दिवशी टाईम काढून करायचं, कारण आपण केल्याशिवाय तर खाणार थोडीशी. चला मग मी घेते करून, सकाळ दाखवते कशी झाली बासुंदी. कारण आता ठेवून फ्रीजमध्ये गार व्हायला ठेवून मगच बासुंदी व्यवस्थित छान बी लागते आणि व्यवस्थित दिसते पण. हे असं करून घेतले. मग स्वयंपाक बी बाहेरच केला चुलीवर, कारण की चूल पेटवली, अशी बी पेटवायची होती तशी पेटवायची होती. म्हणून म्हणलं चला आता सगळंच बाहेरच करून घ्यावं होतं. कशी उकळी येते बघा, पण हलवाय मात्र सारखं लागतं ह्याला. कारण एवढ्या दुधाला गॅस बी लय गेला असता. चल म्हणलं चुलीवर करून घेऊ. मग अशी किती दूध होतं, आता केवढं झाले पूर्ण, आता होत आले बरोबर, थोडं त्यात राहिले. आणि आत्ता वाजत आले 10. मी म्हटलं होतंच ना मला 10च वाजणार आहे त्या, तर तसंच झालं, 10च वाजले त्या. चला आता ह्याला ठेवून देते रात्रभर फ्रीजमध्ये, आणि मस्तपैकी सकाळी बासुंदी सेट होते, मग खाण्यासाठी तयार.